नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर वसंत पाटील सर, जे मागच्या 20 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया. ते म्हणजे आधी मला विचारायचं, तुमचा अगदी लहानपणीपासूनचा प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनियर होण्यामागची प्रेरणास्थान कोण होतं? मी प्रॉपर धुळ्याचा आहे. तर मी तिथे शालेय शिक्षण माझं मातृसेवा संघाची शाळामध्ये झालं, 1ली ते 4थी. त्यानंतर 5वी ते 10वी JR शेट्टी हायस्कूलमध्ये माझं झालं. त्यानंतर मी डिप्लोमा केला. माझे रिलेटिव्ह वगैरे जे काही आहेत ते एकदम रिलेटिव्ह सिव्हिल इंजिनियर होते. ऍक्च्युली ज्युनियर इंजिनियर, काही डेप्युटी इंजिनियर, त्यांचं बघून आम्ही सिव्हिल इंजिनियर शिफ्ट जायचा आमचा ओढ होता. तर मी डिप्लोमा केला, त्यानंतर डिग्री केली. मी 2002ला पास आउट झालो. असं त्यामागचं बरोबर आहे. आणि मग नंतर या क्षेत्रात आल्यावर जो पहिला प्रोजेक्ट केला, तर त्याबद्दलचा अनुभव कसा, आणि त्याच्या आधी सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केली? मी त्यानंतर 2002 नंतर मी जयपूरला जॉब केले 4 वर्ष. 2002 साली डिग्री झाली, त्यानंतर मी 4 वर्ष जॉब केले आणि जवळपास 2007 पासून मी ॲज अ कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू केली आणि मग मी पहिला प्रोजेक्ट सुरू केला जयपूरलाच. आणि त्यानंतर मी इथे नाशिकला आलो 2012 मध्ये. बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे वळूया. त्यातला पहिला प्रश्न हा आहे की या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण अधिक आहे आणि अशा लोकांकडनं काम करणं बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं. तर तुम्ही ती लेबर मॅनेजमेंट कशी करता साईटवर? आम्ही त्यासाठी साईटवर जे आहे सेफ्टी इंजिनियर अपॉइंट करून ठेवले आहेत, जे त्या साईटवर आमच्या लेबर्सची काळजी घेतात. काही सेफ्टी फीचर्स असतात, काही सेफ्टी बेल्ट वापरणं, हेल्मेट वापरणं, ह्या गोष्टी आम्ही त्यासाठी इंजिनियर अपॉइंट करून ते त्यांच्याकडनं करून घेतो. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? क्वालिटी आणि बजेटचं सर असं आहे की आम्ही नाशिकमध्ये सर्वात स्वस्त आणि सुंदर फ्लॅट देण्यामध्ये आम्ही विश्वास ठेवतो. आमचे सगळे फ्लॅट बजेटेड आहेत. म्हणजे माझ्याकडे 15 लाखापासून 1 BHK आणि मिनिमम 22 लाखापासून 2 BHK सुरू होतो. आणि तेही म्हणजे कमी कॉस्ट आणि चांगल्या पद्धतीचा, चांगल्या क्वालिटीचा फ्लॅट आम्ही देतो. बरोबर. दुसरं, नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन जर एक इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? सध्या आता आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा येतोय, तर कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी जे रस्ते बाकी आहेत, DP रोड कुठे 30 मीटर, कुठे 18 मीटर, ते DP रोड बनवावे ही माझी इच्छा आहे. बरोबर. पण हे रस्ते सुधारणेसाठी मग आता सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारने जे रस्ते ऑलरेडी बनलेले आहेत, जसे की सिटीमध्ये जे रस्ते बनले आहेत, गंगापूर रोडला बनले आहेत, कॉलेज रोडला बनले, तेच रस्ते परत बनवण्यापेक्षा बाहेरचे जे रस्ते आहेत ते बनवावेत. ओके. दुसरा, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो कायम आठवणीत राहील आणि जो कायम हृदयाच्या जवळ आहे असा, आणि त्या प्रोजेक्टची काय वैशिष्ट्य आहेत? तसं पाहायला गेलं तर आमचे सगळेच प्रोजेक्ट आमच्या हृदयाच्या जवळ आहेत. पण त्यातल्या त्यात आमचा समर्थ एव्हेन्यू एक चांगला प्रोजेक्ट आहे. परत आमचा दत्तकृपा नावाचा प्रोजेक्ट होता, आम्ही करतोय चालू, तोही खूप चांगला आहे. आणि सर्वात चांगला आमचा जो आता बनतो आहे तो बॉम्बे नाक्याला आहे. तो जवळपास 1 CR त्यात फ्लॅट आहेत. खूप छान प्रोजेक्ट बनणार आहे. ओके. काय आहे आणि वैशिष्ट्य त्याची? त्यात 3 BHK आहेत, प्रीमियम फ्लॅट आहेत. ते सोपान हॉस्पिटलच्या बॅक साइडला आहेत 3 BHK फ्लॅट्स. त्यांचं नाव, बिल्डिंगचं नाव आहे पद्म सावित्री एम्पायर. खूप छान फ्लॅट बनवले आहेत. ओके. आणि या कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा आपण स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक आहेत, तर म्हणजे स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता? आम्ही स्टील कंपन्यांकडनं टेस्टिंग रिपोर्ट वगैरे मागवतो. त्यांची बार बेंडिंग शेड्यूल वगैरे बघतो, त्यांचं कसं काय बार बेंड कसे होतात, त्यांचं टेम्परेचर वगैरे कसं काय आहे, ते सगळं चेक करून आम्ही स्टील मागवतो. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरले कुठल्या प्रोजेक्ट? वापरले सर, वापरले. तर मग त्याच्या डिलिव्हरी बद्दल, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगा? खूप छान डिलिव्हरी आहे. इन्स्टंट, म्हणजे आम्ही आज जर ऑर्डर दिली तर सेकंड डे आम्हाला माल मिळतो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना ह्याच सल्ला देईल की त्यांनी क्वालिटी काम करावं आणि लवकरात लवकर विदिन टाइम काम करावं. बरोबर. प्रोजेक्ट लेट करू नये आणि चांगलं काम करून द्यावं. बरोबर. सो ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर वसंत पाटील सर,
आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये चांगल्या नवीन संधी आहेत आणि पण त्याची अर्थात गडबड करू नये, त्याच्यात पेशन्सही फार तितकाच महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.